ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्यासोबत आहेत पांडुरंग मगर. वय आहे 24-25 आणि 24-25 वर्षी ते 15 लाख प्लस वर्षाला कमवतात. आणि कशाच्या माध्यमातून तर ॲपिकल्चर अर्थात मधुमक्षिका पालन. मधुमक्षिका पालनाचा विचार जर केला तर विदर्भ मराठवाडा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोजकेच लोक हा व्यवसाय करतात. त्यातील सुद्धा बोटाच्या कांड्यावर मोजता येतील इतकेच लोक बाहेर आउटसाईडला आपल्या पेट्या घेऊन जातात आणि त्या ठिकाणी मध कलेक्शन करतात आणि हा व्यवसाय वाढवत आहेत. त्यापैकी पांडुरंग मगर हे सुद्धा एक आहेत. तुमच्या या चर्चेमध्ये सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद. आपण त्यांच्याकडनं डिटेल या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला हे सांगा की हा व्यवसाय करण्यासंदर्भात तुम्हाला कल्पना किंवा सर्वात पहिले कधी सुचलं? आम्ही 2019 पासून हा मधमाशी पालनाचा व्यवसाय करतो. सुरुवातीला माझ्याकडे 10 मधमाशीच्या वसाहती होत्या. त्यानंतर मी एक 100 मधमाशीच्या वसाहती विकत घेऊन या व्यवसायाला सुरुवात केली. आधी काय करत होते तुम्ही? माझं BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण झालंय. कुठून केलं BSc ॲग्री? हिवरा आश्रम. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की BSc ॲग्री केलेली पोरं, आपण काय म्हणतो की आपली डिग्री ही प्रोफेशनल आहे, व्यावसायिक आहे आणि व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. हा देश शेतीप्रधान आहे आणि नुसतं मधमाशीचं कलेक्शन नाही होत मधाचं, तर त्याचं पॅकिंग प्रोसेसिंग सुद्धा होतं, स्वतःचं मार्केट सुद्धा आहे. मला सांगा, आता सध्या 10 पेटीपासून तुम्ही सुरुवात केली, आता किती पेट्या आहेत? आता माझ्याजवळ 100 मधमाशीच्या पेट्या आहेत. बरं, मग आपली माशीची जात कुठली आहे? ही ॲपिस मेलिफेरा मधमाशीची जात आहे. सुरुवात 10 पासून केली, आता 100 आहेत. आणि तो जो बॉक्स आहे, ती जी पेटी असते ज्याच्यामध्ये आपण मधमाशा असतात, तर ती पेटी, ती बॉक्स कितीचा आहे? तो एक साधारणतः 5 ते 6 हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करताना तो साईड बिझनेस केला की पूर्ण वेळ म्हणून केला? आणि त्याच्याबद्दल आपली जी चर्चा झाली ते पण सांगा. हा बिझनेस आम्ही एक पूर्ण वेळ द्यायचा म्हणूनच सुरू केला आहे. त्यासाठी आम्ही नॉर्थ मधले आपले राजस्थान, MP, UP हे राज्य असतील तिकडे राहूनही हा व्यवसाय करतो. तिकडे किती दिवस राहता? तिकडे कसं असते, आपलं मधमाशीला जो फ्लोरा लागतो तो तिकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जसं की मोहरी आहे, बाजरा आहे, नंतर एक किकर असते. हे वेगवेगळे पिकं तिकडे उपलब्ध असल्यामुळं आपण वर्षभरही तिकडेच राहतो. आता ते बॉक्स सोबत ज्या माशा येतात त्याला आपण वसाहती म्हणतो ना, तर त्या बॉक्स सोबत येतात त्या. एका बॉक्स मध्ये किती असतात माशा? एका बॉक्स मध्ये साधारणतः 30,000 ते 50,000 मधमाशी राहू शकते. हा व्यवसाय सुरू करण्याचा असं ठराविक टायमिंग असतं का? जसं की सोयाबीन पेराची खरीप मध्ये पेरा, तसं याचं काही टायमिंग असतं का? हो, याचं टायमिंग आहे. जेव्हा मधमाशीला निसर्गामध्ये खायला भरपूर असेल ना, तेव्हा जर आपण या व्यवसायाला सुरुवात केली तर आपलं नुकसान होण्याचे प्रमाण कमी होईल. याचं तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे? हो, माझं मध केंद्र चालक बुलढाणा जिल्हा म्हणून मध संचालनालय खादी व ग्राम उद्योग महाबळेश्वर इथे माझं 20 दिवसांचं प्रशिक्षण झालं. त्या प्रशिक्षणाबद्दल सांगा. आम्ही या प्रशिक्षणामध्ये असताना आम्हाला मधमाशीच्या वसाहतींची काळजी कशा प्रकारे घ्यायची, मधमाशीला फ्लोरा कशा प्रकारे उपलब्ध झाला पाहिजे, त्यामधून मध उत्पादन आपल्याला कशा प्रकारे घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये प्रशिक्षण करावंच लागेल का व्यवसाय करायचा असेल तर? मधमाशीचं प्रशिक्षण हे तुम्हाला करावंच लागणार, कारण मधमाशी काम कसं करते हे जर तुम्ही समजून नाही घेतलं तर आपण त्याला समोर चालवणार कसं. त्यानंतरचं महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण आपल्याला घेतलेलं वाया जात नाही आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपला खर्चही वाचतो. नेमकं काय करायचं ते सदस्य आपल्याला कळत असतं. म्हणून प्रत्येकानं करत असताना, कुठलाही व्यवसाय करत असताना आपण आधी त्याची प्रॅक्टिकल माहिती घेतली पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आता महत्वाचा विषय म्हणजे की ह्या मधमाशा ज्या आहेत, की मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की जवळपास तुमचे 100 पेट्या आहेत, 3 टनापेक्षा जास्त तुम्ही मध उत्पादित करताय आणि तुमचं स्वतःचं मार्केट आहे. या सर्वांचा विचार जर केला तर 15 लाख 18 लाखापर्यंत जातोय तुमचं मध, कारण की 600-700 रुपये किलो प्रमाणे मध विकलं जातं. तर हा जो मध कलेक्ट होतो, तर खाद्याबद्दल सांगा या मधमाशांच्या. मधमाशीला खायला परागकण व मकरंद ह्या दोन्ही गोष्टी एका सारख्या प्रमाणातच पाहिजे. जर तुम्हाला मधाचं उत्पादन घ्यायचं असलं तर जे पिकं आहेत जसं की मोहरी आहे, सूर्यफूल, शेवगा, डाळिंब, तीळ हे जे किंवा काही बाकी तेलवर्गीय पिकं असतील, या पिकांचं आपण लागवड करून त्यामधून मधमाशा मकरंद गोळा करणार आणि तुम्हाला एक महिन्याभरामध्ये तुम्ही जर मधमाशीला व्यवस्थित खायला दिलं तर तुम्ही महिन्याला 3 ते 4 वेळेस मधमाशीच्या वसाहतीमधून मधाचं उत्पादन घेऊ शकता. बरं, मला सांगा, वर्षाकाठी एक मधमाशी किंवा एक पेटी जी आहे मधमाशीची, त्याच्यामधून किती आपण मध कलेक्शन करू शकतो? मी जसं तुम्हाला सांगितलं, जर मधमाशीला तुम्ही जेवढं जास्तीत जास्त खायला दिलं त्यानुसार ती मध देणार तुम्हाला, जमा करून मध देणार ऍव्हरेज. तर ते वर्षाकाठी तुम्हाला 25 ते 30 किलो पर्यंत एक मधमाशीची वसाहत मध जमा करून देणार. 25 ते 30 किलो. 25 ते 30 किलो.
आणि आधी आपण जे सांगितलं की खाद्याविषयी आपण चर्चा करताना एक व्यक्तीची कमेंट होती की आपण शेडमध्ये हे करू शकतो का? नाही, आपण बंद शेड मध्ये हे करू शकत नाही, याला मोकळ्या वातावरणामध्येच तुम्हाला ठेवावं लागेल. ही बाकीचे काय आपल्या पोल्ट्री फार्म सारखं किंवा गोट फार्म सारखं नाहीये. तर या ज्या माश्या आहेत त्या आपल्या पूर्ण निसर्गात फिरत असतात, खायाखाली घालत असतात आणि त्यातून परागकण मकरंद जमा करतात. मला सांगा, याची काळजी आता काय हे बोलणं खूप सोपं आहे की बा 100 पेट्या ठेवा, 25 किलो एका पेटीला, पूर्ण गणित जर मारलं तुम्ही 18-19 लाख एका वर्षाला कमवू शकता. परंतु त्याच्या मागे खूप काळजी सुद्धा आहे. ती काळजी काय काय घ्यावी लागते? आता जसं मी तुम्हाला बोललो की महाराष्ट्रामध्ये मधमाशी पालन करत असताना बऱ्याच अडचणी आहेत. हो, जसं की फुलोरा जरी तुम्हाला मिळाला तर आपल्या इकडे जी रासायनिक फवारणी होती हे मधमाशीला नको. कारण रासायनिक फवारणीमधून मधमाशी मोठ्या प्रमाणात मरण पावते. म्हणजे आपल्याला मग मधही मिळत नाही आणि आपली मधमाशीची संख्याही कमी होते. तर एक निसर्गामध्ये जो फुलोरा उपलब्ध आहे तो आणि तुमच्या शेतीमधला जर तुम्ही फुलोरा घेतला, फक्त तुम्ही रासायनिक फवारणी जर टाळली तर तुमच्या शेतीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही मधमाशी पालन करू शकता. माशीला काळजी काय काय घ्यावी लागते मधुमक्षी पालन या व्यवसायामध्ये? आता मधमाशी पालन करत असताना रासायनिक औषधांची फवारणी झाली नाही पाहिजे आपल्या इकडे करत असताना. हो, कारण रासायनिक फवारणी जर झाली ती मधमाशा मोठ्या प्रमाणात मरण पावतात. त्याच्यामध्ये मग तुमच्या पेट्या कुठे कुठे ठेवता तुम्ही या बॉक्स? आपण माझे काही मधमाशीच्या वसाहती गावाकडेही असतात आणि मी राजस्थान, MP, UP या राज्यामध्ये राहूनही काम करतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा हा आहे की आपण जरी स्वतः सेंद्रिय राहिलो पण आपली माशी जर उठून शेजारच्या रासायनिक याच्यावर जाऊन बसली तर त्याचा परिणाम होणार. हो, मग त्याच्या वेळेस काय काळजी घेता? अशा वेळेस कसं असतं, जर तो ज्या वेळेस तो फवारणी करणार त्यावेळेस आपण मधमाशीला साखर पाणी खायला देऊन मधमाशीची पेटी बंद करून ठेवतो, जेणेकरून त्या वेळेपुरती आपली मधमाशी बाहेर जाणार नाही. पण मग समजा ती फवारणी केल्यानंतर ती विष असतात त्याच्यामध्ये, पण ते त्याचा प्रभाव कमी होत चालतो त्या फुलामधला आणि एकदा त्याला वास लागला. साखरेचं पाणी दिल्यानंतर टायमिंग किती ठेवावं की तोपर्यंत आपली माशी बाहेर नाही होती? नाही, कसं आहे, आता समजा आज तुम्हाला कोणी सांगितलंय की तुम्हाला आता फवारणी करायची उद्याला, तर तुम्ही त्याच रात्रीला मधमाशीला साखर पाणी देऊन तुमचं गेट बंद करून ठेवा मधमाशीचं, की तुमची सकाळी मधमाशी तिकडे गेली नाही पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुमच्या मधमाशीचं गेट ओपन करून द्या. त्याच्यानंतर अजून काय काय काळजी घ्यावी लागते या व्यवसायामध्ये? आता काळजी करत असताना बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा निसर्गाची आपण काय म्हणतो बदल हे तुम्हाला काही गोष्टीसाठी कारणीभूत. वातावरण सूट होत नाही का? वातावरणामध्ये कसं जास्त थंडी नको, जास्त ऊनही नको. उन्हाळ्यामध्ये मधमाशीची वसाहत ठेवत असताना आपण एका झाडाखाली ठेवायची, तिला पाणी जवळ उपलब्ध झालं पाहिजे. थंडीमध्ये मधमाशी पालन करताना पेटीवर गोंदपाट टाकणे, जेणेकरून तिला आतमध्ये थोडी गरमी राहिली पाहिजे. या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. मायग्रेशन करताना काय काळजी घ्यावी लागते? माशा उडून जात नाहीत कायमस्वरूपी? मायग्रेशन करत असताना आपल्याला हे रात्रीच्या वेळेस करावं लागतं, जेणेकरून पूर्ण मधमाशा या पेटीमध्ये वापस आलेल्या असतील. त्यानंतर आपण ते रात्रीच्या वेळेस एका मोठ्या गाडीमध्ये मधमाशींच्या सर्व वसाहती भरून आपण त्या ज्या ठिकाणी आपला फुलोरा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण त्या पोहोचवतो आणि उजेड पडण्याच्या आत आपण त्यामध्ये उतरवून मधमाशीच्या पेट्या आपण त्या शेतामध्ये उतरवून त्यांना ठेवतो. पावसाळ्यात काय काळजी घ्यावी लागते? पावसाळ्यात अशी काही विशेष काळजी नाही, फक्त मधमाशीच्या पेट्या ठेवताना त्यामध्ये पाणी साचणार नाही त्या जमिनीवर, ही काळजी घ्यायची की मधमाशीच्या पेटीमध्ये पाणी घुसलं नाही पाहिजे. ज्यांच्या शेतात ठेवतात त्यांच्याकडनं भाडं मिळतं? शेतीमध्ये ठेवत असतात आपल्या इकडे जर विचार करायला गेलो तर आपल्या इकडे एक 2500 ते 3000 रुपये आपल्याला महिन्याच्या पेटी भाडं म्हणून देतात ते. फक्त आपण त्याला अटी असतात की रासायनिक फवारणी झाली नाही पाहिजे, आपली मधमाशीची संख्या कमी झाली नाही पाहिजे पेटीमध्ये. त्याच्यानंतर मध किती दिवसाला कलेक्शन होतो, किती होतो? जेव्हा मधमाशीला आपण चांगला फुलोरा उपलब्ध करून देतो तर मधमाशीचं एका महिन्यातून तुम्ही 3 ते 4 वेळेस मधमाशीचा मध हा काढू शकता पेटीमधून. आणि प्रत्येक वेळेस सरासरी तुम्हाला एक 5 ते 6 किलो पर्यंत मधाचं उत्पादन मिळू शकतं एका वेळेस. अच्छा, तर त्याच्यामध्ये ते काढण्यासाठी काय असतं? मध काढण्यासाठी एक मध यंत्र म्हणून येतं, स्टीलचं एक मध यंत्र असतं, त्यामध्ये आपण त्याला काढू शकतो. मधाचा दर काय आहे? मधाचा साधारण दर 600 ते 1000 रुपयापर्यंत असू शकतो. आम्ही आमचं स्वतःचं ब्रँडिंग केलंय, चेतक फार्म्स या नावाने आम्ही स्वतःचं मधाचं ब्रँडिंग करून विकतोय. माझे मोठे भाऊ डॉक्टर प्रमोद मगर त्यांचं आम्हाला या गोष्टीत मार्गदर्शन मिळतं आणि आम्ही त्यानुसार मार्केटमध्ये मार्केटिंग करतो. जसं की आम्ही वेगवेगळ्या फ्लोरावरचे हनी प्रोडक्शन घेतो, जसं मोहरीवरचा मध आहे, एक किकरवरचा मध आहे, बर्सिमवरचा मध, सनफ्लॉवरवरचा मध, असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मध घेतो. मग ते वेगवेगळं पॅक करतो तुम्ही? ते आपण वेगवेगळं त्यांना पॅक करतो.
म्हणजे प्रत्येक हा मध असं जसं मी तुम्हाला म्हटलं की मोहरीचा मध वेगळा राहील, सूर्यफुलावरचा मध वेगळा राहील, आपला किकरचा मध वेगळा राहील. असे आपण वेगवेगळे पॅकिंग करून वेगवेगळ्या रेटनुसार विकतो. आणि तुमचा रेट काय, तुम्ही काय रेटनं विकता? आपली स्वतःचं पॅकिंग आहे ना, तुम्ही काय रेटनं विकता? आपल्या मधाची सुरुवात आपण 700-800 रुपयापासून विकता, किलो मागे विकतो. यांची वेबसाईट आहे चेतक फार्म, स्वतःची एक वेबसाईट आहे, सांगा ते. www.chetakfarms.online. या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही मध खरेदी करू शकता. महत्वाचं आपल्याला माहिती, खूप मोठमोठाले व्यावसायिक याच्यामध्ये आहेत, परंतु त्यांना शेती हे बॅकग्राऊंड नाही. आजची समस्या जर बघितली तर शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळत नाही, त्याच्या वस्तूची किंमत त्याला मिळत नाही. आणि बोटाच्या कांड्यावर मोजता येतील इतकेच आपले शेतकऱ्याचे पोरं BSc ॲग्रिकल्चर सारखं शिक्षण, कृषीचं व्यावसायिक शिक्षण घेऊन अशा क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना मी आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना किंवा जे बघत असतील त्या सर्वांना विनंती करतो की तुम्हाला व्हिजिट जर द्यायची असेल तर www.chetakfarms.online या वेबसाईट, तुम्हाला स्क्रीनवर वेबसाईट दिसते, त्या ठिकाणी भेट द्या. आणि मला वाटतं अमेझॉन आणि फ्लिपकार्टला पण, अमेझॉनवरही आपण उपलब्ध आहोत. आपल्या वेबसाईटवर तुम्हाला मधमाशी पालनाबद्दल जो माहितीही मिळेल. तर त्याच्यामध्ये अमेझॉनला काय सर्च करावं लागेल किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉनवर तुम्ही चेतक फार्म्स हनी जरी केलं तरी तुम्हाला अवेलेबल होईल. तुम्ही जर सांगितलं की जसं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळा पॅकिंग करता, असं किती प्रकारचं पॅक आहे आपलं, कोणकोणती पिकं आहे त्याच्यामध्ये? आता सध्या तरी आपण 4 वेगवेगळ्या फ्लोरावरचा मध पॅक करतो, जसं की मोहरी, सूर्यफूल, बरसीम आणि किकर. इतक्या याच्यावरचं आपलं पॅकिंग आहे. तर ते पॅकिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. ते पॅकिंग किती ग्राम मध्ये? एक पॅकिंग आपलं 500 ग्राम मध्ये आहे. 500 ग्राम मध्ये होऊन जाईल. तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. अजून जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर कमेंट्स मध्ये मला आपण सांगा. शेतकऱ्यांना मधमाशी पालनाबद्दल जर ट्रेनिंग लागत असेल तर आपण ट्रेनिंगही देतो. आणि जर कोणाला मधमाशीच्या वसाहती विकत लागत असतील तर मधमाशीच्या वसाहती आपण विकतो. आमचा पत्ता आहे देऊळगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. इथे तुम्ही आमच्या शेतावर भेटही देऊ शकता. आणि अजून माहिती जर तुम्हाला काही लागली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी फोन नंबर देतोय सरांचा, त्या ठिकाणून त्यांचा मोबाईल नंबर घ्या आणि त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. ते ट्रेनिंग घेऊ शकता किंवा तुम्हाला जी माहिती लागते ती माहिती घेऊ शकता, त्यांच्याकडनं मधही घेऊ शकता. त्यांच्या वेबसाईटला एक वेळ अवश्य भेट द्या. मला कसं सांगायचं, जो आपण मध लोकांना विकतोय तो एकदम शुद्ध मध आहे. आपण त्या मधावर कोणतीही प्रोसेसिंग केलेली नाहीये. आपण मधमाशीच्या पोळ्यामधून काढून आणलेला मध लोकांना गाळून देतो फक्त. त्यावर आपण कोणतीही प्रोसेसिंग करत नाही, जसाच तसा मध आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा मग हे मध करून मध विकल्याने गेला तर मग कसं करायचं, तो खराब किती दिवस होत नाही ते सांगा बरं. मध हा कधी खराब होत नाही, फक्त त्याला ठेवत असताना काळजी घ्यायची. जसं मधाला प्लास्टिक मध्ये ठेवायचं नाही. मध तुम्ही ठेवत असताना स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचाच्या भांड्यामध्ये ठेवायचं. फ्रीजर मध्ये ठेवावं लागणार का? मध फ्रीज मध्ये ठेवायचा नाही. परत त्याला आपल्या नॉर्मल टेम्परेचर मध्ये तुम्ही ठेवू शकता. नॉर्मल टेम्परेचर मध्ये किती दिवस तो खराब होत नाही? किती दिवस खराब होणार नाही. फक्त काचाचा ग्लास, काचाचं भांड आणि किंवा स्टीलचं भांड यामध्येच तुम्ही तो ठेवायचा. प्लास्टिक मध्ये मध ठेवायचा नाही आणि खरेदी करायचा. चालेल. मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या वेबसाईटला एक वेळ अवश्य भेट द्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा. डेली व्हिडिओच्या अपडेटसाठी टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक स्क्रीनवर दिसते, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती दिलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा, आपला ग्रुप जॉईन करा. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.